वसंत मोरे राज ठाकरेंच्या मनसेचा पुण्यातील कधी काळचा बिनीचा शिलेदार, ऑल टाइम अवेलेबल असलेला हा मनसेचा कार्यकर्ता लोकांना आपला नेता वाटायचा। त्यामुळे तात्या म्हणून लोकांमध्ये प्रसिद्ध असलेले वसंत मोरे आणि मनसे असं समीकरण तयार झालं होतं। पण पक्षांतर्गत राजकारणात वसंत मोरे साईड ट्रॅकला झाले। राज ठाकरे दैवत पण पक्षात डावललं जात असल्यानं मोरे अस्वस्थ झाले। ही अस्वस्थता त्यांनी बोलून दाखवली, मात्र उपयोग झाला नाही। राज ठाकरे अमित ठाकरेंचे पुणे दौरे असले तरी वसंत मोरे बाजूला सारले गेले। मनसेनं लोकसभा निवडणूक न लढण्याची भूमिका घेतल्यानंतर वसंत मोरेंनी पक्षाला रामराम केला। राज ठाकरेंना दंडवत घालणारा फोटो शेअर करत मोरेंनी पक्ष सोडला। त्यानंतर ते महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढण्यास उत्सुक होते। त्यांनी ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती, पण विषय पुढे सरकला नाही। लोकसभेला अपक्ष मैदानात उतरले। प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा त्यांना पाठिंबा मिळाला, पण लोकसभेच्या मैदानात त्यांना हवा तसा प्रभाव दाखवता आला नाही। पुणे लोकसभेतून भाजपचे मुरलीधर मोहोळ यांचा विजय झाला। वंचितचे उमेदवार वसंत मोरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पराभवाचा सामना करावा लागला। लोकसभेचा पराभव संपला, आता विधानसभेची तयारी सुरू झाली आहे। वसंत मोरे पुन्हा ठाकरेंच्या छत्रछायेत जाणार आहे, पण आता राज ठाकरे नाही तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मोरे काम करणार आहेत। वसंत मोरे हे 9 जुलैला शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली। या भेटीदरम्यान पुढील राजकीय भूमिका त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितली। त्यामुळे आता 9 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वसंत मोरे शिवसेनेत प्रवेश करतील अशी माहिती आहे। विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ठाकरे सेनेनं पक्ष विस्ताराकडे अधिक लक्ष केंद्रित केलं आहे। पुण्यात ठाकरे सेनेचं फारसं प्राबल्य नाही, त्यामुळे मोरेंच्या माध्यमातून ठाकरे सेनेला पुण्यात एक चांगला चेहरा मिळू शकतो। त्याचा फायदा पक्षाला विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो। शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील वसंत मोरे उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे। पुण्यातील मनसेचा हा लोकांमधील चेहरा आता शिवसेनेत जातोय। वसंत मोरेंनी मनसे सोडली तेव्हा मनसेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती। आता मोरे उद्धव ठाकरेंच्या आश्रयाला जात आहे। मनसेची प्रतिक्रिया काय असणार आणि मोरे त्याला काय उत्तर देणार हे पाहावं लागेल।